जय मुक्ताई. HMPV नवे टक्कल व्हायरस. बुलढाणा आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान. केस गळती किंवा टक्कल पडणे या समस्येमुळे महिला, तरुण किंवा मध्यम वर्गाचे नागरिक असे सर्वजण सध्या त्रस्त आहेत. बिघडलेली जीवनशैली आणि वाढते प्रदूषण या कारणांमुळे केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्ये दिसून येते. मात्र महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या तीनही गावांमध्ये केस गळतीची साथ आली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शेगाव तालुक्यातील 3 गावात जवळपास 50 पेक्षा अधिक व्यक्तींना अचानक केस गळती सुरू झाली आहे. अनेक कुटुंबातील सदस्य या आजाराला बळी ठरत आहे. अगोदर डोक्याला खाज येते, नंतर केस गळून हाती येते, दुसऱ्या दिवशी टक्कल पडणे अशा प्रकारामुळे नागरिक त्रस्त झालेले असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसात शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या तीनही गावातील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्या देखील जास्त आहे. शॅम्पूमुळे असा प्रकार घडत असावा असा प्राथमिक अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांनाही केस गळतीचा त्रास होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून या संदर्भात कुठलेही ठोस पावले निदान करण्यासंदर्भात उचललेले नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या अचानक उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे असे होत असल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचा स्रोत दूषित आहे का याचीही चाचपणी होत आहे. पाण्याचा जडपणा तसेच पाण्यात केमिकल युक्त पदार्थ अधिक प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच या संदर्भातील सर्व नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून आरोग्य विभागाचा पथक गावात दाखल झाला. त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणे पाहून प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. पाहुयात आरोग्य अधिकारी काय म्हणाले. 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे. तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे.